आज आपण प्रेसचा वापर करून खूप सुंदर अशी बॅग बनवणार आहोत आणि ती खूप कमी वेळेत तुम्ही बनवू शकतात। 5 मिनिटात हे तयार करायचं आहे। एका सिंगल कपड्यापासून मी हे बनवणार आहे। तर याला कुठेही अस्तर वगैरे लाइनिंग कुठेही आपण राईस बॅग किंवा फॉर्म वगैरे काही न वापरता आपल्याला हे बनवायचं आहे। तर इथे मी सिंगल कपडा घेतलेला आहे आणि याचं मेजरमेंट जे आहे ते 28 बाय 39 इंच याचं मेजरमेंट आहे। तर आपल्याला एवढ्याच एका पीसपासून आपल्याला बॅग बनवायची आहे। फोल्डिंग करून फक्त फोल्ड करायचं आहे, कुठेही कटिंग न करता आपण तयार करणार आहोत। त्यानंतर 28 इंचाची आपल्याला चेन लागेल। ती चेन जी आहे ती कपड्यावरती सरळ कपडा अंथरायचा आहे, मग त्याच्यावरती सरळ चेन ठेवून आपल्याला सरळ अशा शिवून घ्यायची आहे। तर दोन्ही बाजूने चेनचे मी 2 भाग करून इथे दोन्ही साइडने मी चेन जी आहे ती शिवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला असं टॉप स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी। तर अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूंनी अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून दोन्ही बाजूने टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी दोन्ही बाजूंनी जे आहे ते टॉप स्टिच करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला ह्या चेन मध्ये जे आहे ते रनर टाकायचं आहे। तर इथे जे आहे ते तुम्ही 2 रनर सुद्धा टाकू शकतात, पण मी एकच रनर इथे टाकणार आहे। तर त्यानंतर आपल्याला हे जे आहे ही जी बॅग आहे तुम्ही कुठेही फोल्ड करून म्हणजे एकदम छान अशी छोटीशी घडी बसते ह्या ज्या बॅगची आहे ती छोटीशी बॅगची घडी करून तुम्ही पर्समध्ये ठेवू शकतात। खूप सुंदर आहे बनवायला, 5 मिनिटात ती तयार होते। तर इथे जे आहे ते मी रनर जे आहे ते चेनमध्ये टाकून परत आपल्याला रनर काढून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला चेन बंद पाहिजे त्यामुळे चेनमध्ये रनर परत टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला सेंटर पॉइंट काढायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला चेन फोल्ड करायची आहे, चेन एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने बंद बाजूने आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला ह्या बाजूने असं मी कट करून घेणार आहे किंवा तुम्ही खडूने सुद्धा मार्क करू शकतात। तर अशा पद्धतीने सेंटरवरती सेंटर आपल्याला चेनचं सेंटर आणि जो आपण सेंटर मार्क केला होता तो एकावरती एक अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला ठेवायचा आहे। फक्त आपल्याला फोल्ड करून बनवायचं आहे, कुठेही कटिंग न करता आपण तयार करायचं आहे। तर मी अशा वस्तू बनवते की ज्या तुम्ही पटकन बनवू शकतात, कुणीही बनवू शकतं। अशा पद्धतीने मी बरेचसे व्हिडिओ बनवत असते। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा। असं सेंटरवरती सेंटर जो आहे तो मी चेनचा ठेवून दिलेला आहे। दोन्ही बाजूने आपल्याला अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचं आहे। तर मी ते पिनअप करून घेतलेलं आहे दोन्ही बाजूने। त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते 4.5 इंचावर असं मार्क करायचं आहे। त्यानंतर बंद बाजूपासून आपल्याला परत 8.5 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला इथे 4.5 इंचावर असं मार्क करायचं आहे आधी, नंतर परत आपल्याला 8.5 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे। तर आपल्याला चारही बाजूंनी जे आहे ते आपण 4.5 आणि 8.5 इंचावर असं मार्क करायचं आहे। आधी 4.5 इंचावर करायचं आहे, नंतर 8.5 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे। परत दुसऱ्या बाजूने सुद्धा मी 4.5 इंचावर आणि 8.5 इंचावर असं मार्क करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला ही चेन जी आहे हे रनर जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि चेन ओपन करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने चेन ओपन करायची आहे आणि जो पहिला मार्क आहे चेनीच्या बाजूचा तो आपल्याला पकडायचा आहे। अशा पद्धतीने हा चेनीचा जवळचा मार्क पकडून दुसऱ्या मार्कवरती अशी घडी मारायची आहे, घडी करायची आहे, असं फोल्ड करून ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला इस्त्रीच्या मदतीने आपल्याला अशा पद्धतीने प्लेटला जे आहे ती घडी पडण्यासाठी किंवा व्यवस्थित असं दिसण्यासाठी आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। परत आपल्याला इस्त्री जे आहे ती फिरवून घ्यायची आहे कपड्यावरती, म्हणजे फोल्डिंग जे आहे ते व्यवस्थित होतं आणि आपलं बॅग जी आहे ती व्यवस्थित बनेल। कुठेही फोल्ड जे आहे ते मागे पुढे होणार नाही, व्यवस्थित असं फोल्ड होईल। परत आपल्याला ह्याच मापावरती आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि परत इस्त्री फिरवून घ्यायची आहे। परत आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे। सेंटर पॉइंट पर्यंत आपल्याला हे जे आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण फोल्ड करून इस्त्री फिरवून घेतलेली आहे। प्लेट कुठे हलणार नाहीत, तर इथे हलू नये प्लेट आणि इकडे तिकडे जाऊ नयेत म्हणून आपण इस्त्रीची मदत घेतलेली आहे। आणि अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला सेम आपल्याला चेनीच्या बाजूचा सेंटर पकडायचा आहे आणि जो दुसरा सेंटर आपण काढलेला आहे तो एकावरती एक अशा पद्धतीने ठेवून आपल्याला इथे इस्त्री फिरवून घ्यायची आहे। परत आपल्याला अशा पद्धतीने वरचा जो कपडा आहे तो पकडायचा आहे आणि परत आपल्याला एक फोल्ड करून घ्यायचे आहेत। पहिले आपले 3 फोल्ड होतात आणि नंतर आपले मग परत 3 फोल्ड होतात। तर अशा पद्धतीने 6 फोल्ड होतात आपले आणि अशा पद्धतीने प्रेस फिरवून घ्यायची आहे, म्हणजे प्लेट जे आहे ते हलत नाहीत अजिबात। तर अशा पद्धतीने परत आपल्याला एक फोल्ड करायचं आहे आणि असे फोल्ड करून आपल्याला इस्त्री फिरवून घ्यायची आहे। तर मी इथे जे आहे ते फोल्ड करून घेतलेलं आहे, व्यवस्थित असं फोल्ड करायचं आहे, कुठेही मागे पुढे होणार नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी एक जे आहे ते लेस घेतलेली आहे आणि त्याची जी लांबी जी आहे
12 इंच याची लांबी आहे लेसची। इथे तुम्ही इलास्टिक पण वापरू शकतात। मी इथे लेस वापरलेली आहे जी ब्लाउजला वापरतात ती। तर अशा पद्धतीने इथे पिनअप करून घ्यायचं आहे आणि हे जी लेस आहे ती आपल्याला चैनीच्या बाजूला जॉईन करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने त्यानंतर परत आपल्याला इथे रनर टाकून घ्यायचं आहे चैनीमध्ये। इथे चैनीमध्ये रनर टाकून घ्यायचं आहे। परत आपल्याला रनर जे आहे ते काढून परत चैनीमध्ये आपल्याला रनर टाकून घ्यायचं आहे। आपल्याला ही चैन जी आहे ती बंद पाहिजे, त्यामुळे आपल्याला रनर जे आहे ते परत लावून घ्यावं लागेल। त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते साईडने आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं पिनअप करून घ्यायचं आहे चौघाही बाजूला, म्हणजे हे जे आहे ते आपण जेव्हा शिवू तेव्हा हलणार नाही, त्यामुळे पिनअप करून घ्या दोन्ही बाजूने। तर आपल्याला दोन्ही साईडने असं सरळ शिवून घ्यायचं आहे। तर इथे सरळ जे आहे ते दोन्ही बाजूने शिवून घ्यायचं आहे। त्याआधी आपल्याला एक्स्ट्राची चैन आहे ती आपण आधी कट करून घेऊ। एक्स्ट्राची जी भाग आहे तो आपण इथे कट करून घ्यायचा, सरळ करून घ्यायचे आहे दोन्ही साईडचे भाग आणि इथे सरळ आपल्याला शिवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी। तर इथे जे आहे ते मी दोन्ही बाजूंनी जे आहे ते शिवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला पाइपिंग करण्यासाठी एक कपडा लागणार आहे। तर याच्या लांबीचा कपडा जो आहे तो मी कट करून घेतलेला आहे। याची जी रुंदी आहे ती 3.5 बाय 6 इंच मी घेतलेली आहे। आणि अशा पद्धतीने आपल्याला याचे 2 पीस करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने हा पीस जो आहे तो ठेवायचा आहे दोन्ही बाजूंनी आणि ते सरळ शिवून घ्यायचं आहे। आणि इथे सरळ जो आहे तो दोन्ही बाजूंनी मी इथे शिवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने परत आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि इथे पाइपिंग करून घ्यायची आहे। असं डबल फोल्ड करायचं आहे परत आणि त्याचं दोन्ही बाजूंनी आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे, म्हणजे कुठेही आपल्याला धागेदोरे दिसणार नाहीत आणि खूप कमी वेळेत आपण कुठेही याला बेससुद्धा बनवलेला नाही आहे। खूप सुंदर ही बॅग जी आहे ती तयार होते। तर दोन्ही बाजूने मी पाइपिंग करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथे एक हे लागणार आहे बेल्ट। तर त्याची लांबी जी आहे ती मी 28 इंच घेतलेली आहे, रुंदी जी आहे ती 1 इंच घेतलेली आहे। हा कपडा जो आहे तो मी 4 बाय 28 इंचाचा घेऊन मग फोल्ड करून आपण इथे बेल्ट तयार करून घेतलेला आहे। हे बेल्ट जो आहे तो मी 2 करून घेतलेले आहेत। 28 बाय 1 इंचाचा बेल्ट घेऊन मी 2 तुकडे याचे करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने सेंटर काढायचा आहे आपल्याला। बॅगचं सेंटर आणि बेल्टचं सेंटर आपल्याला एकावरती एक ठेवून आपल्याला चैनीच्या बाजूने आपल्याला इथे 1 इंच मार्क करायचा आहे बेल्टवरती आणि इथे दोन्ही बाजूने शिवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी बेल्ट जो आहे तो शिवून घेणार आहे। चौकोनी आपल्याला हा बेल्ट जो आहे तो शिवायचा आहे, चैनीच्याच बाजूला शिवायचा आहे। तो सिंगल कपडा घेऊनच मग आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बघू शकता फक्त मी चैनीच्या बाजूला शिवून घेतलेला आहे। खालचा कपडा जो आहे तो ओपन आहे। तर फक्त आपल्याला पहिल्याच कपड्यावरती आपल्याला हे ज्या फोल्डिंगवरती आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे। त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने आपण घडी घालू शकतो। ह्या बॅग चेन अशा पद्धतीने जे रिबीन आहे ती आपण अशा पद्धतीने लावू शकतो आणि अशी जे बॅग आहे ती आपण पर्समध्ये कॅरी करून कुठेही घेऊन जाऊ शकतो। आणि बऱ्याचदा आपल्याला बॅग जे आहे ते विकत मिळतात, अचानक आपल्याला बॅगची गरज पडू शकते आणि ही बॅग जी आहे ती खूप तुम्ही इझिली वापरू शकता, कॅरी करू शकतात। तर अशा पद्धतीने यामध्ये किराणा मालसुद्धा तुम्ही यामध्ये आणू शकता किंवा पर्स म्हणून सुद्धा तुम्ही या बॅगचा वापर करू शकतात। तर बघू शकता खूप सामान यामध्ये मावतं आणि बरंचसं सामान आपण यामध्ये कॅरी करू शकतात। आणि अशा पद्धतीने ही बॅग जी आहे ती दिसायला खूप सुंदर दिसते। किती सुंदर बॅग जी आहे ती आपण तयार केलेली आहे। कुठेही याला आपण अस्तर लावलेलं नाही आणि कुठेही आपण त्याला राईस बॅग किंवा शॉपिंग बॅग कोणतीही बॅग आपण याला न लावता आपण फक्त एका कपड्याने शिवलेली आहे। खूप सोपी आहे, कोणीही बनवू शकता। आता खूप आणि 5 मिनिटात ती तयार होते। नक्कीच ट्राय करून बघा आणि याच्यामध्ये भरपूर सामान बसेल। आणि ही जी बॅग जी आहे ती तुम्ही पर्समध्ये टाकून तुम्ही कुठेही कॅरी करू शकता। आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्याला कॅरी बॅग ज्या आहे त्या बाहेर विकत मिळतात। तर आपण अशा बॅग आपण बनवून आपण पर्समध्ये ठेवायच्या आणि इमर्जन्सी आपल्याला कधीही जेव्हा बॅग लागली तर ही बॅग काढून आपण वापरू शकतो। खूप सुंदर बॅग आहे, नक्कीच ट्राय करून बघा। आणि ही जी बॅग आहे ती तुम्ही अशी सुद्धा कॅरी करू शकता, अशी अडकवून सुद्धा तुम्ही हिला वापरू शकता। पर्स म्हणून सुद्धा खूप छान दिसेल, ही नक्कीच ट्राय करून बघा। आणि फॉरेनमध्ये जे आहे ते लोक अशाच बॅग वापरतात आणि खूप सिंपल बॅग असतात पण खूप दिसायला खूप सुंदर दिसते ही बॅग। नक्कीच ट्राय करून बघा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।